आपल्यापैकी असं कोणीच नसेल की ज्यांनी एमजी नरेगा ह्या स्कीम विषयी ऐकलं नसेल. महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटीज ऍक्ट 2005 ची. आता ही 2005 ची स्कीम होती. त्याच्यानंतर आतापर्यंत हजारो एक्झाम झाल्या, हजारो एक्झाम मध्ये हजारो वेळा ह्याच्यावर प्रश्न विचारून झालेला आहे. त्याच्यामुळे ही स्कीम खूप जास्त इम्पॉर्टंट होती. ठीक आहे, पण ही बदलून आता व्ही जी रामजी नावाची स्कीम आलेली आहे. तर ही पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. आता ह्याच्यावर पण ह्या वर्षी प्रश्न तर येईलच, पण सोबतच पुढचे 10-12 वर्ष ह्याच्यावर प्रश्न येणार आहे. त्याच्यामुळे हिला मी पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर केली आहे. 2 पेज मध्ये पूर्ण बसवलेली आहे आणि ह्याच्या बाहेर प्रश्न विचारणार नाही. आणि बघा ह्याच्यावर जेवढे शब्द दिले आहेत, प्रत्येक शब्द ए टू झेड सगळे इम्पॉर्टंट आहेत. जर प्रश्न आला तर ह्या म्हणजे इथून कुठूनही प्रश्न विचारू शकता. ठीक आहे, तर सगळे शब्द एकूण एक शब्द इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर हे आपण एकदम चांगल्याने करायला पाहिजे. तर व्हीबी जी रामजी म्हणजे काय, ही स्कीम म्हणजे इव्हन जी एमजी नरेगा होती तर ती रोजगारासाठी होती. ठीक आहे, कोणत्या रोजगारासाठी, ग्रामीण, शहरी नाही, लक्षात ठेवा, फक्त ग्रामीणसाठी. तर व्हीबी जी रामजी ही पण फक्त ग्रामीणसाठी आहे. बघा, तर जी इथला जो जी आहे त्याचा अर्थच ग्रामीण आहे. ठीक आहे, ह्याचा फुल फॉर्म बघू आधी. विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण. ठीक आहे, व्हीबी म्हणजे विकसित भारत, जी म्हणजे गॅरंटी, राम म्हणजे काय, रोजगार अँड आजीविका मिशन, आणि जी म्हणजे ग्रामीण. ठीक आहे, जी. आता ह्याच्यावर पण बऱ्याचशा पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्सी वगैरे झाले होते, तर त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही. आपलं फक्त ही स्कीम काय तेवढी माहिती पाहिजे. ठीक आहे, एक्झामसाठी. आता बघा, आपल्याला माहिती आहे की एमजी नरेगा होती तर त्याच्यामध्ये 100 दिवस होते आणि ह्याच्यामध्ये 125 दिवस करण्यात आलेले आहे गॅरंटी वर्क. ठीक आहे, आणि आणखी एक गोष्ट, इथं 60 दिवसाचा पॉज टाकण्यात आलेला आहे, जो की एमजी नरेगा मध्ये नव्हता. आता हा पॉज का बरं इम्पॉर्टंट आहे, आता तुम्ही पंजाबमध्ये वगैरे विषय ऐकला असेल की तिथे आधी लेबर्स खूप भेटत होते, पण इतक्यात भेटत नाही. का बरं, कारण की अशी जे स्कीम्स आल्या आहेत त्याच्यामुळे जे लेबरर्स आहेत किंवा जे मजूर असतात तर ते आता शेतीकडे जायला तेवढं म्हणजे प्रिफर करत नाही. इव्हन माझे पप्पा आहेत म्हणजे शेती वगैरे करतात, तर ते पण सांगत होते की आधीच्या काळात खूप जास्त प्रमाणात मजूर मिळत होते. ठीक आहे, पण आता नंतर इतक्यात मिळायला कमी झाले. तर त्याचं मेन कारण म्हणजे हेच आहे. ठीक आहे, का बरं, कारण की जे मजूर आहेत त्यांना बाकीच्या ठिकाणी मजुरी मिळत आहे, तर ते मग शेतीकडे का जातील, त्यांना गॅरंटीड वर्क आहे ना, म्हणजे मजुरीसाठी दुसरीकडे ह्या स्कीमच्या अंतर्गत, एमजी नरेगाच्या अंतर्गत, तर मग ते शेतीकडे जात नव्हते. तर त्यामुळे शेतकरी होते त्यांना खूप जास्त टेन्शन होतं. तर त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने आता शेतकऱ्यांना पण थोडा फायदा झाला पाहिजे, म्हणजे ज्यावेळेस शेतीचे काम असतात तर त्यावेळेस ह्या स्कीमला पॉज देणार. पॉज कोण देणार आहे, ती देणार आहे राज्य सरकार. प्रत्येक राज्य सरकार वेगवेगळं ठरवणार आहे की कोणाला कधी पॉज द्यायचा. ठीक आहे, तर 60 दिवसाचा पॉज असणार आहे. 125 दिवसाचं बाकीच्या दिवसात वर्क असेल. ठीक आहे, म्हणजे जवळपास 365 दिवसात असतात, त्याच्यापैकी 60 दिवस गेले तर म्हणजे 305 दिवसापैकी 125 दिवसाचं वर्क गॅरंटीड आहे. ठीक आहे, अशी ही स्कीम आहे, एवढी इम्पॉर्टंट स्कीम आहे. आणि याच्यामध्ये पण बरेचसे जे थोडं डीपर नॉलेज आहे ते पण आपण एक एक करून बघू सगळं. ठीक आहे, आता बघा, ही जी हे तुम्हाला फुल फॉर्म सांगितलं, विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन आहे. ठीक आहे, आता हे लोकसभेत कधी सादर केलं होतं, कोणी सादर केलं होतं, ह्याच्यावर एमपीएससी किंवा कंबाईन मध्ये प्रश्न विचारू शकतात. तर आपल्याला हे सगळं माहिती पाहिजे. ठीक आहे, कधी इंट्रोड्यूस केलं होतं, 16 डिसेंबर 2025 ला. कोणी इंट्रोड्यूस केलं होतं बिल, शिवराज सिंग चौहान यांनी. का बरं केलं होतं, कारण की हे रुरल डेव्हलपमेंट मिनिस्टर आहे, मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे हे मिनिस्टर आहे. ठीक आहे, त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही मध्ये एका दिवशी पारित झालं होतं. 16 डिसेंबर, 18 डिसेंबर, 20 डिसेंबर, दोन दोनच्या फरकाने सगळे पारित झालेले आहे. 16 डिसेंबरला इंट्रोड्यूस केलं होतं, 18 डिसेंबरला राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही मध्ये पारित झालं, आणि 20 डिसेंबरला आपल्या ज्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत तर त्यांनी ह्याच्यावर सिग्नेचर केली. ठीक आहे, तर त्याच्यामुळे 20 डिसेंबरला हा ऍक्ट पारित झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मंत्रालय बघायला गेलं तर कोणतं आहे, रुरल डेव्हलपमेंट ही मिनिस्ट्री आहे, कारण की जे शिवराज सिंग चौहान आहे ते पण ह्याचे मिनिस्टर आहे. ठीक आहे, आता थोडक्यात काय ते इथं सांगतो, कारण की म्हणजे बरेच जण असतात 4-5 मिनिटात बघून चालले जातात, तर ते त्यांना पण थोडंफार काहीतरी फायदा झाला पाहिजे म्हणून इथं हे थोडक्यात सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही एवढं करून जा, ज्यांना म्हणजे नाही वाटत बघा असं त्यांनी फक्त ऍटलीस्ट एवढं वाचून जा. ठीक आहे, हे काय एमजी नरेगा जागी आलेली आहे, 125 दिवसाची रोजगार हमी असणार आहे, 4 प्राधान्य क्षेत्र आहे. तर हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कोणते कोणते आहेत ते आपण पुढे बघू. पण हे बघा, वॉटर रिलेटेड म्हणजे इथं फक्त पाण्याविषयी काम करायचं आहे. त्याच्यानंतर जे रोड वगैरे बनवायचे आहे, त्यानंतर जे लाईव्हलीहूड आहे किंवा म्हणजे फूड ग्रेनचे स्टोरेज वगैरे असतं त्याच्याविषयी पण असणार आहे, आणि काही एक्स्ट्रीम वेदर किंवा क्लायमेट विषयीचे पण असणार आहे. तर असे 4 वर्क किंवा 4 प्राधान्य क्षेत्र आहेत जे की आधीच्या एमजी नरेगामध्ये नव्हते. तिथं रॅन्डमली काही पण कोणते पण वर्क, म्हणजे कोणते पण नाही, तिथं आयटी सेक्टर नाही जाऊ शकत, तिथं फक्त जे मॅन्युअल वर्क आहे, जे मजुरीचे काम आहेत, म्हणजे पावडा खुदडीचे काम आहे तर ते करू शकतो. ठीक आहे, तर तेच आपण इथं करायचंय, पण ह्या 4 प्रायोरिटी सेक्टर किंवा प्राधान्य क्षेत्रामध्ये करायचे. ठीक आहे, त्यानंतर शेतीसाठी 60 दिवसांच्या कामात विराम दिलेला तुम्हाला मग सांगितलं, आणि नॉर्मेटिव्ह फंडिंग आहे. नॉर्मेटिव्ह फंडिंग आहे ते आपण पुढे बघू.
ठीक आहे. फक्त इथं लक्षात ठेवा नॉर्मेटिव्ह फंडिंग असतं. आता नॉर्मेटिव्ह फंडिंग एकदा बरोबर सांगून देतो, की काय असतं, की जी सेंट्रल गव्हर्नमेंट आहे ती ठरवणार आहे, की खाली कुठपर्यंत, कधीपर्यंत आणि किती पैसा द्यायचा. ठीक आहे. आधी काय होतं, की डिमांड बेस्ड होती, की जे खालची म्हणजे राज्य सरकार होती किंवा जे ग्रामपंचायत होतं ते डिमांड करायचं, की आम्हाला एवढं एवढं लागतंय. मग जी गव्हर्नमेंट होती सेंट्रल गव्हर्नमेंट ती ते पैसे द्यायची. पण आता सेंट्रल गव्हर्नमेंट काय म्हणताय, की आम्हीच ठरवणार, की कोणत्या राज्याला किती पैसे द्यायचे. ठीक आहे. तर असं हे नॉर्मेटिव्ह फंडिंग. त्याच्यानंतर केंद्र आणि राज्याची संयुक्त जबाबदारी असणार आहे. ठीक आहे. आधी फक्त केंद्राची जबाबदारी होती, ते कोणत्या याच्यात कोणती जबाबदारी होती ते आपण पुढे बघू. नंतर एआय आणि नवीन टेक्नॉलॉजी ऑब्व्हियसली प्रत्येक स्कीम मध्ये हे येतच आहे आता. ठीक आहे. एआय आणि नवीन टेक्नॉलॉजी याच्यात समावेश होणार आहे. आणि सोशल ऑडिट हे आधी पण होतं आणि हे आता पण आहे. सोशल ऑडिट 6 महिन्याच्या आत करणं कंपल्सरी केलेलं आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. आता ह्याच्या अगोदर आपल्याला जी स्कीम आहे, जी आता विबीर जी रामजी स्कीम आली, तर कोणाला रिप्लेस केलेली आहे तिने? एमजी नरेगा स्कीमला. तर त्याच्या अगोदर पण आपल्या काही स्कीम्स होत्या रोजगाराच्या विषयीच्या, त्या पण आपल्याला त्याची हिस्ट्री माहिती पाहिजे. आता ही जी हिस्ट्री आहे ही आपण इकॉनॉमीच्या बुकमधून करत असतो, म्हणजे राज्यसेवेसाठी. ठीक आहे. पण आता ऍटलीस्ट ह्याची नावं तरी माहित पाहिजे. ही क्रोनॉलॉजी विचारू शकतात, की कधी कोणता ऍक्ट झालेला. ठीक आहे. किंवा कधी कोणती स्कीम आली होती. तर सगळ्यात आधी 1960ला 1960ला रुरल मॅनपॉवर प्रोग्राम आला होता. ठीक आहे. रुरल मॅनपॉवर प्रोग्राम आता पूर्ण खूप मोठ्या म्हणजे आता जी एमजी नरेगा होती तर तेवढ्या मोठ्या लेवलचा नव्हता. ठीक आहे. पण स्टार्टिंग ह्याच्यापासून झाली, खूप मोठं स्कीम होती. त्याच्यानंतर 1971ला तेव्हा दुष्काळ वगैरे होता, तर तेव्हा क्रॅश स्कीम आली होती, क्रॅश स्कीम फॉर रुरल एम्प्लॉयमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर 1993ला 1993च्या अगोदर 71च्या नंतर काही दोन स्कीम आल्या होत्या, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम आणि रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम. तर ह्या दोन स्कीम 1993च्या अगोदर आल्या होत्या. तर ह्या दोन स्कीमला एकत्र केलं आणि त्यांनी म्हटलं की काय, जवाहर रोजगार योजना. ठीक आहे. आलं लक्षात? 1993ला जवाहर रोजगार योजना आली. नंतर 1999ला संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आली आणि 2005ला सगळ्या आपल्या आवडतीची हजारो वेळा ज्याच्यावर प्रश्न येऊन झालेला आहे ती एमजी नरेगा एमजी नरेगा स्कीम आलेली. ठीक आहे. तर ह्या लक्षात ठेवायचं ते बघा. सगळ्यात आधी मॅन क्रॅश मॅन क्रॅश लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जवाहर जवाहरसाठी दोन स्कीम आहेत. ठीक आहे. तर ते पण असं लक्षात ठेवा, दोन स्कीम आहेत. तर मॅन क्रॅश जवाहर, जर जवाहरला क्रॅश केलं तर काय होणार, संपूर्ण गांधी होणार. जर जवाहरला क्रॅश केलं तर संपूर्ण गांधी होणार, असं लक्षात ठेवा. मॅन क्रॅश जवाहर संपूर्ण गांधी, म्हणजे मॅन म्हणजे मॅन पॉवर वाली, क्रॅश म्हणजे क्रॅश वाली, त्यानंतर जवाहर म्हणजे जवाहर रोजगार योजना वाली, त्याच्यानंतर क्रॅश म्हणजे जर त्यांना क्रॅश केलं जवाहरला तर काय होणार, संपूर्ण महात्मा गांधी. ठीक आहे. संपूर्ण महात्मा गांधी, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि एमजी नरेगा. तर अशी ही हिस्ट्री लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ह्याचे स्कीमचे महत्वाचे मुद्दे कोणते कोणते आहेत ते एकदा बघून घेऊ. आणि ह्याच्या बाहेरचा प्रश्न म्हणजे मला वाटत नाही, कारण की जवळपास सगळं कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर केलेलं आहे मी. ठीक आहे. ते बघा, प्रत्येक म्हणजे तुम्हाला मग सांगितलं होतं 125 दिवसाचा वर्क आहे आणि 60 दिवसाचा पॉज आहे. तर हे दोन ठिकाणी तेच दिलेलं आहे. इथे काय, स्वेच्छेने म्हणजे काय, व्हॉलेंटरीली अकुशल शारीरिक काम करायचं आहे. ठीक आहे. अकुशल म्हणजे स्किल्ड नाही, अनस्किल्ड म्हणजे नॉन स्किल्ड वर्क आहे. ठीक आहे. अनस्किल्ड मॅन्युअल वर्क करायचं आहे. त्यानंतर पेरणी आणि कापणीच्या वेळेस हे कुठे होते, शेतात, ऑब्व्हियसली इंडस्ट्रीमध्ये नाही होत. पेरणी आणि कापणी, तर त्या जे सोईंग आणि हार्वेस्टिंग पिरियड आहे तर त्या पिरियडमध्ये 60 दिवसांचा काम बंद कालावधी असणार आहे. तर हे कोण ठरवणार आहे, राज्य सरकार ठरवणार आहे. ठीक आहे. 60 दिवसांसाठी, जेणेकरून जे शेतकरी आहेत त्यांना मजुरं मिळतील. ठीक आहे. त्याच्यानंतर रोजंदारीचे किंवा जे डेली वेज आहे तर त्याचे वितरण हे साप्ताहिक आधी 15 दिवस फिक्स होते. आपली जी एमजी नरेगा होती तर इथं त्यांनी विकली केलेलं आहे, आणि विकली केलेलं आहे पण जर कधी कधी एखादी हफ्त्याला देता येत नाही, तर त्यांनी सांगितलं की कमीत कमी म्हणजे 15 वाड्यात तरी द्या, 15 वाड्याच्या नंतर द्यायला नको. जर झालं तर त्यासाठी जी डिले पेमेंट आहे ते राज्य सरकारने करायला पाहिजे, असं पण ह्या याचे सांगितलं, ते आपण पुढे बघू. हे रोजंदारीचं तुम्हाला सांगितलं 15 वाड्याच्या आत द्यायचे आहे. तर विकलीचं त्यांनी सांगितलंय, सोबत 15 वाडा पण सांगितलंय. त्याच्यानंतर 4 प्राधान्य क्षेत्र आहेत. कोणते कोणते मगाशी आपण बघितले होते, पाण्याचं एक आहे पाणी, दुसरं आहे जे रोड आहे, जे रुरल एरियामधले किंवा ग्रामीण एरियामधले जे रोड आहेत ते आहे. तिसरं आहे लिव्हलिहूड इन्फ्रास्ट्रक्चर. त्याचा अर्थ काय, उपजीविकेची पायाभूत सुविधा म्हणजे काय, की तिथे स्टोरेज वगैरे बनवणार, म्हणजे तुम्ही गहू वगैरे उगवताय तर ते गहू ठेवायसाठी स्टोरेज वगैरे पंचायतच्या याच्यात ठेवायसाठी. ठीक आहे. तर ते स्टोरेज वगैरे बनवणार, इथे दिलेलं ना बघा, लिव्हलिहूड. रुरल हार्ट्स किंवा स्टोरेज आहे, ते वॉटरशेड वर्कशेड आहे, कोणासाठी, एसएचजी साठी वगैरे, किंवा डेअरीचं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे. तर हे सगळं लाईव्हलीहूड मध्ये येणार. ठीक आहे. तर त्याच्यानंतर क्लायमेट रेझिलियन्स, तर असे टोटल 4 आहे. तर क्लायमेट रेझिलियन्स ह्याच्यातला इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आतापर्यंत असं काही नव्हतं. ठीक आहे. आता ह्या 4 सेक्टरलाच धरून आपली गव्हर्नमेंट चालणार आहे. आधी रॅन्डमली तुम्ही असं पण ऐकलं असेल की गड्डे म्हणजे खोदायचे, गड्डे बुजवायचे, हेच काम होते आधी. ठीक आहे. म्हणजे जरी काम नसलं तर ते गड्डे खोदायचे आणि बुजवायचे. पण आता हे टार्गेटेड हे ठेवणार, की जर काम वॉटर रिलेटेड असेल, रुरल इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड असेल, उपजीविके रिलेटेड असेल, किंवा हवामान विषयी असेल, तरच
काम मिळणार. ठीक आहे, किती 125 दिवस. त्याच्यानंतर अनियमितता आणि फसवणूक थांबवण्यासाठी आता ज्या AI किंवा बायोमेट्रिक्स वगैरे किंवा GPS वगैरे ह्या स्कीम आलेल्या आहे. ठीक आहे, आता ते जिओ टॅगिंग वगैरे पण आलंय की तुम्ही आता काही काम केलं तर तुम्ही तिथे म्हणजे फोटो वगैरे काढा, सगळं ते प्रॉपर त्या याच्यावर म्हणजे जे वेबसाईट वगैरे असणार तर त्याच्यावर टाकायचं आहे. तर ठीक आहे, तसं पूर्ण टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर सोशल ऑडिट, आता ही पण इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सोशल ऑडिट म्हणजे काय, की तुम्ही कोणत्या ठिकाणी किती पैसा लागला हे सगळं सोशली म्हणजे काही लोक एकत्र येणार आणि ते बघणार की तुम्ही ऑडिटिंग बरोबर करताय. जसं आपला ऑडिटर जनरल असतो ना इंडियाचा, कॅग असतो, त्याप्रमाणे लोक एकत्र येऊन ते ऑडिट करणार. ठीक आहे, कोणतंही काम झालं किंवा किती पैसा आला ते सगळं बघणार. तर त्याला म्हणतात सोशल ऑडिटिंग. तर सोशल ऑडिटिंग कमीत कमी 6 महिन्यातून एकदा करणं अनिवार्य केलेलं आहे. तर अशी आहे ही स्कीम, हे महत्वाचे मुद्दे. ठीक आहे, तर हे सगळं आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आता जी आर्थिक रचना आहे ह्याची, फायनान्स पूर्ण स्ट्रक्चर आहे, फायनान्शियल स्ट्रक्चर आहे, तर ते कसं आहे ते एकदा बघून घेऊ. बघा, आधी फक्त पूर्ण सेंट्रल सेक्टर स्कीम होते, त्याला काय म्हणतात, केंद्रीय क्षेत्राची स्कीम म्हणतो आपण. सेंट्रल सेक्टर म्हणजे काय, पूर्णपणे फंडिंग सेंट्रल गव्हर्नमेंटची असते, पूर्ण प्लॅनिंग आणि फंडिंग सेंट्रल गव्हर्नमेंटची असेल. पण आता त्याला सेंट्रली स्पॉन्सर्ड केलेली आहे. ठीक आहे, सेंट्रल स्पॉन्सर्ड म्हणजे काय, की केंद्र पुरस्कृत, म्हणजे फक्त केंद्रच पैसे नाही देणार, तर ते राज्य सरकारला पण पैसे द्यावे लागणार आहे. ठीक आहे, तर आता किती द्यावे लागतील ते बघा. केंद्र आणि राज्यामध्ये खर्च वाटप बघा. केंद्र सरकार 60 म्हणजे समजा 100 रुपये खर्च करायचा आहे, तर 60 रुपये केंद्र सरकार देणार आहे आणि 40 रुपये कोण, आपली जे राज्य सरकार देणार आहे. ठीक आहे, आणि जे नॉर्थ ईस्ट विभाग आहे किंवा नॉर्थ ईस्ट राज्य आपले, आसाम झालं, नागालँड वगैरे झाले, तर हे ज्या राज्यामध्ये 90 रुपये केंद्र सरकार देणार आणि 10 रुपये जे आपले तिथले जे राज्य आहेत ते देणार. सोबतच ज्या केंद्रशासित प्रदेश आहे तर त्याच्यामध्ये 100%, कारण की केंद्रशासित प्रदेश कोणाच्या अंडर येतं, केंद्राच्या अंडर येतं. जर तिथं विधानसभा नसली तर फक्त जी आपली केंद्र सरकार आहे तर तीच पूर्ण 100% पैसे देणार आहे. ठीक आहे, तर केंद्र सरकार कोणत्या म्हणजे आधी 100% अनस्किल्ड वेजेस देत होती आणि 75% मटेरियलसाठी देत होती. तुम्हाला जे सांगितलं 100% वाला, ते 100% अनस्किल्ड वेजेस साठी होतं. आणि जे राज्य सरकार होतं ते इथले उरलेले 25% देत होती आणि अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स पण देत होती. ठीक आहे, आता आणखी एक गोष्ट बघा, इथे नॉर्मेटिव्ह अलाउन्सची गोष्ट केलेली आहे. नॉर्मेटिव्ह अलाउन्स म्हणजे काय, अलोकेशन म्हणजे काय, बघा, नॉर्मेटिव्ह म्हणजे एखादी नॉर्म असते की हे झालं पाहिजे प्रॉपरली. ठीक आहे, तर हे कोण ठरवतं, जो सगळ्यात वरती बसलेला आहे तो. तर हे आता कोण ठरवणार आहे, वरती कोण बसलेला आहे, केंद्र सरकार. ठीक आहे, तर केंद्र सरकार ठरवणार आहे की कोणाला किती पैसे जाईल. तर ते झालं नॉर्मेटिव्ह अलोकेशन. आणखी एक गोष्ट, आधी जी MG नरेगा स्कीम होती तर ती होती डिमांड बेस्ड. म्हणजे खालचे लोक जेव्हा म्हणजे किंवा ग्रामपंचायत वगैरे आहे, राज्य सरकार आहे, ते डिमांड करायचे की आमच्याकडे एवढं एवढं काम निघालंय, आम्ही एवढं काम करतोय, तुम्हाला एवढे पैसे द्यायचे आहेत केंद्र सरकारला, तसं ते सांगायचे. ठीक आहे, आता केंद्राने काय केलंय की तुम्ही तसं सांगू नका, आम्ही आमचं आमचं देऊ आणि त्याच्यानुसार तुम्हाला काम करावं लागतील. ठीक आहे, तर ते आहे नॉर्मेटिव्ह अलोकेशन. तर राज्य सरकार एका नियामक वाटप चौकटीद्वारे, नॉर्मेटिव्ह अलोकेशनद्वारे जबाबदारी आणि खर्च दोन्ही वाटून घेणार आहे. ठीक आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे वरतून पैसे येतील तर त्या पैशाचं जे नॉर्मेटिव्ह अलोकेशन फ्रेमवर्क आहे तर त्याच्याद्वारे जबाबदारी पण घेतील आणि खर्च पण घेतील. कसं कळलं का, की समजा आपले केंद्र सरकार आहे तर त्यांनी 60 रुपये पाठवले. ठीक आहे, तर 40 रुपये राज्य सरकार पण देईल आणि जबाबदारी पण वाटून घेईल. ठीक आहे, नॉर्मेटिव्ह अलोकेशनद्वारे. तर आधी राज्यांकडील कामाच्या मागणीनुसार बजेट ठरवत होता, आता केंद्र सरकार राज्यानुसार वार्षिक निधी मर्यादा ठरवेल. ठीक आहे, हे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर केंद्राने हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे, इथपर्यंत झालेलं आपलं. त्याच्यानंतर राज्याची जबाबदारी. राज्याची जबाबदारी काय असणार आहे, की बेरोजगारी भत्ता, राज्याची जबाबदारी, केंद्राची नाही, लक्षात ठेवा. राज्य काय करणार आहे, बेरोजगारी भत्ता देणार आहे, त्याला काय म्हणतात, अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स आणि विलंब भरपाई. आता ह्या दोन गोष्टी काय ते एकदा बघू. म्हणजे विलंब भरपाई म्हणजे डिले कम्पेन्सेशन. आता तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की म्हणजे जे MG नरेगा होतं तिथं 15 दिवसाच्या आत पेमेंट द्यावं लागतं आणि आता काय केलंय, 6 दिवसाचे विकली पेमेंट. हे बघा इथं दाखवलं होतं, कुठे गेलं, हे बघा विकली पेमेंट आहे आणि हे जर नाही झालं तर 15 दिवसाच्या आत द्यावं लागणार होतं. ठीक आहे, तर आता जर 15 दिवसाच्या आत पण नाही झालं म्हणजे काय, ते पेमेंट डिले झालं. ठीक आहे, तर डिले पेमेंट आहे त्याला म्हणतात विलंब भरपाई. ठीक आहे, विलंब भरपाई ती कोण देणार आहे, राज्य सरकारची जबाबदारी आहे. सोबतच मागणी केलं, आता गॅरंटी आहे ना, रोजगाराची गॅरंटी आहे, तर ह्याचा अर्थ काय, की जर गॅरंटी जर केलंय म्हणजे तुम्हाला काय गॅरंटी केलंय आणि तुम्हाला जर 15 दिवसाच्या आत जर रोजगार मिळत नाहीये तर त्याला काय, बेरोजगारी भत्ता द्यावा लागणार आहे. हा जो बेरोजगारी भत्ता आहे आणि दुसरी गोष्ट विलंब भरपाई आहे, हे दोन्ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. ठीक आहे, त्यानंतर दंडात वाढ. आधी दंड कमी होता, 1,000 रुपये दंड होता MG नरेगामध्ये, आता तो वाढवून 10,000 रुपये केलाय. की ज्या वरचे जे काही आहेत सगळे जे काय त्याला तरतुदी आहेत, तर कोणतीही तरतुदीमध्ये काही त्रुटी आढळल्या तर त्यांना दंड होणार आहे, किती, 10,000चा. ठीक आहे, त्यानंतर काही प्राधिकरण आहेत, काही ऑथॉरिटीज वगैरे त्यांनी निर्माण केले आहेत. कोणती कोणती आहेत, एक स्टिअरिंग कमिटी आहे,
कुठे गेली स्टिअरिंग कमिटी, ही स्टिअरिंग कमिटी आहे. त्याच्यानंतर हे रोजगार गॅरंटी काउन्सिल आहे. ह्या दोन्ही लक्षात ठेवा. रोजगार गॅरंटी काउन्सिल ही कशासाठी आहे, गायडन्स वगैरे देणार, म्हणजे जे पण कसं कुठं काय काम करायचे, पॉलिसी कशी बनवायची त्याची गायडन्स वगैरे देतील. आणि जी जबाबदारी आहे प्रत्येकावरची राज्य सरकारची किंवा इव्हन ग्रामपंचायतीची वगैरे, तर ती पण मजबूत करतील. ठीक आहे. त्यानंतर स्टिअरिंग कमिटी ही परफॉर्मन्स कोणी कसं काय काम केलं त्याचा रिव्ह्यू करण्यासाठी. तर ही केंद्र आणि राज्य सरकारमध्ये स्टिअरिंग कमिटी पण येणार आहे आणि गॅरंटी काउन्सिल पण येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पंचायती राज संस्था आहे, तर ती नियोजन आणि अंमलबजावणीचे किंवा प्लॅनिंग आणि एक्झिक्युशनचे नेतृत्व करणार आहे. लक्षात ठेवा, हे नेतृत्व करणार आहे. आणि ग्रामपंचायत आहे, पंचायती राज संस्था आहे, त्याचं नेतृत्व करेल आणि त्यातल्या त्यात जी ग्रामपंचायत आहे ती कमीत कमी अर्ध्या कामांची अंमलबजावणी करतील. आणि म्हणजे कोणते काम असणार आहे ते खर्चाच्या दृष्टीने. नाहीतर माहित पडलं की 100 काम आले त्याच्यापैकी 50 हे करताय, तसं नाही. तुम्ही 2 जरी काम आले ते 100 रुपयाचे असले तर 50 रुपयाचं काम हे करतील. तर हे पैशाच्या ह्याच्याने आहे. ठीक आहे, खर्चाच्या दृष्टीने. त्याच्यानंतर ग्रामपंचायत ही सोशल ऑडिट करणार आहे. ठीक आहे, सामाजिक लेखापरीक्षण आपण ते मगाच बघितलं किती 6 महिन्याच्या आत सोशल ऑडिट करणं कंपल्सरी आहे. हे बघा, सोशल ऑडिट. ठीक आहे. त्याच्यानंतर आता MG नरेगा आणि VBG रामजी ह्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स बघून घेऊ काय काय होतं. आपल्याला हे माहिती आहे 100 दिवसाच्या आत होती आणि हे 125 दिवसाच्या म्हणजे आत नाही आहे, सॉरी, 100 दिवस कमीत कमी गॅरंटी होती आणि ही 125 दिवस गॅरंटी आहे. ठीक आहे. त्यानंतर याच्यात प्राधान्य क्षेत्र कोणतंही नाही. ह्याच्यात 4 प्राधान्य क्षेत्र आहे. कोणते कोणते आहे, एक पाण्याचे रिलेटेड आहे, दुसरं एक हवामानाचे रिलेटेड आहे, तिसरं एक रोड म्हणजे जे रुरल इन्फ्रास्ट्रक्चर त्याचं आहे, आणि चौथं कोणतं आहे, कोणतं आहे ते लिव्हलिहूड ज्याच्यात स्टोरेज वगैरे करणार आहे. ठीक आहे. तर हे 4 क्षेत्र आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट. ठीक आहे. त्यानंतर पॉज विंडो नाही आहे, शेतीसाठी 60 दिवसाची पॉज विंडो आहे. त्याच्यानंतर अकुशल मजुरीचा किंवा अनस्किल्ड वेजेसचा खर्च केंद्राकडे आणि बेरोजगारी भत्ता राज्य सरकारकडे होता, कोणाचा, MG नरेगाचा. आणि इथे काय केलेलं आहे, केंद्र आणि राज्यात खर्च वाटला गेलेला आहे, पूर्ण 60 ते 40 केलेला आहे. आणि काही राज्यांसाठी 10 केलेलं आहे. आपण हे सगळं इथं बघितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मागणी आधारित निधी किंवा हे डिमांड बेस्ड फंडिंग होती, तुम्हाला मग सांगितलं, म्हणजे जसं जसं काम पडेल तसं तसं ते मागायचे. त्यानंतर आता नॉर्मेटिव्ह किंवा मानक निधी केलेला आहे, की केंद्र सरकारला वाटत आहे की एवढे पैसे द्यायला पाहिजे, तर हे देणार आहे. ठीक आहे. आता इव्हन म्हणजे आता 125 दिवस केले ना, तर बजेट पण वाढवलेलं आहे. आता मागच्या वर्षी MG नरेगाला जवळपास 88,000 करोड रुपये दिले होते आणि आता ह्या वेळेला बजेटमध्ये 95,000 करोड रुपये दिलेले आहे. ठीक आहे. तर हे बजेट पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ग्रामपंचायतची प्लॅनिंग आहे. संस्था म्हणजे ही जी प्लॅनिंग होती MG नरेगाची, तर ती पूर्ण ग्रामपंचायत करत होती. आणि इथली जी प्लॅनिंग वगैरे आहे ती संस्थात्मक नियोजन असणार आहे आणि पायाभूत सुविधांचं प्लॅनिंग सगळं असणार आहे. तर अशा पद्धतीने आपले हे MG नरेगा, VBG रामजी दोन्ही संपलेले आहेत. चलो फिर, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट गोष्ट आहे. चलो बाय.